नारेगावात कारवाई विरोधात स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अतिक्रमण हटाव मोहिमेला नागरिकांनी विरोध केलाय। आंदोलकांवरती पोलिसांनी यामुळे आता लाठीचार्ज केल्याचंही पाहायला मिळत आहे। गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती पालिकेने सुरू केलेली आहे आणि त्याच विरोधात आता पुन्हा एकदा राडा झाल्याचं आपण पाहतोय। खरं तर आंदोलकांवरती पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, इतका राडा झाला होता। अतिक्रमण हटाव मोहिमेला नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस दिसतोच आहे, मात्र पालिकाही मागे हटत नाही आणि पालिकाही आपली कारवाई सुरूच ठेवताना दिसत आहे। नारेगावातली ही सध्या घटना आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, नेमकं काय झालंय नारेगावात? आज सकाळी नारेगावमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटवण्यासाठी पथक गेलेलं होतं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। त्यावेळेस सगळ्या नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं की तुम्ही विरोध करू नका, कारण ज्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण केलंय ती हटवण्यात येणार आहे, त्याची सगळी अतिक्रमण काढून टाकण्यात येणार आहे। मात्र नागरिकांचं म्हणणं होतं की आता मार्किंग करा आणि 2-3 तासानंतर आम्ही सगळी आपली साहित्य काढून त्यानंतर तुम्हाला परवानगी देऊ शकतो किंवा तुम्ही ते कारवाई करू शकता। पण त्यानंतर दुपारी 2 वाजता ही कारवाई सुरू झाल्यानंतर शेवटच्या टप्प्याला महानगरपालिकेच्या काही लोकांना आणि वाहनांना अडवण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला आणि त्यावेळेस पोलीस आणि त्या नागरिकांमध्ये वादावादी सुरू झाली। दरम्यान ती बाजूला हटत नसल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। आता परिस्थिती ही नियंत्रण जरी असली की तणावपूर्ण आहे, तर नारेगाव परिसरामधल्या नागरिकांचा अगोदरपासूनच विरोध होता। त्यासाठी महानगरपालिकेनं सकाळच्या वेळेसच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता। सोबतच राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आलं होतं। शिवाय वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होती, कारण एकाच वेळेस ती अतिक्रमण हटवल्यानंतर ती पुढची कारवाई आजच पूर्ण करण्यासाठीचं टार्गेट हे महानगरपालिका प्रशासनाच्या समोर होतं। लोकांनी महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर दुपारपर्यंत व्यवस्थितपणे चर्चा केली आणि त्यानंतर अतिक्रमण हटवण्यासाठीची जी सहमती आहे ती दिली होती। मात्र काही लोकांनी त्याला विरोध केल्यामुळं पुन्हा हा गोंधळ वाढलेला। नक्कीच माधव, आपण पाहतोय की आक्रमक तर इथले सगळे नागरिक झालेत, मात्र महापालिकेनं कारवाई सुरू ठेवली। त्यानंतर नागरिकांनाही समजावण्यात आलं आणि पुन्हा मग कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। कारवाईला विरोध होत असताना सुद्धा महापालिका अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवताना दिसतेय। खरं तर गेल्या महिन्यात सुद्धा अशी सगळ्यात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली होती आणि त्यावेळी सुद्धा स्थानिकांनी राडा केला होता। मात्र गेल्या काही महिन्यांपासून संभाजीनगर पालिका जी आहे ती कारवाई करतीच आहे। अतिक्रमण हटाव ही जी मोहीम हाती घेतली आहे ती केली जाते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।